नमस्कार मित्रांनो. यश हॉरर टॉकमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज जो किस्सा मी तुम्हाला सांगणार आहे, तो ऐकायला अगदी एखाद्या चित्रपटासारखा वाटेल. पण हा कुठलाही फिल्मी ड्रामा नाही. हा एक कुटुंबाने प्रत्यक्ष अनुभवलेला अत्यंत भयानक आणि खराखुरा प्रसंग आहे. हा किस्सा माझ्या मामाने मला स्वतः सांगितला होता. तर ही गोष्ट माझ्या मामाच्या परिचयातील एका श्रीमंत जोडप्याची आहे. त्यांचं स्वतः एक खूप मोठं घर होतं. अतिशय मोठं घर होतं. त्यांना एक लहानसा मुलगा देखील होता 7-8 वर्षाचा. तो अतिशय अभ्यासामध्ये हुशार होता. त्याला अभ्यासाची आवड होती, खेळण्याची आवड होती आणि जशी लहान मुलांना पैसे साठवण्याची आवड असते, तशी त्याला पैसे साठवण्याची आवड होती. त्याचे वडील त्याला रोज कामावर जाताना काही पैसे थोडेसे पॉकेट मनी म्हणून द्यायचे. तो ते पैसे साठवायचा. त्याला ती सवय होती. पण मग हा प्रसंग काही थोडे दिवस टिकला नाही. तो मुलगा अतिशय आजारी पडला. त्यांनी खूप डॉक्टर, चिकित्सक खूप मोठे-मोठे उपचार त्याच्यावर केले. पण तो मुलगा बरा झाला नाही. तो बेड रेस्ट होता. तर एके दिवशी त्याच्या आईला सुट्टे पैशांची काही गरज पडली. तर त्याच्या आईकडे सुट्टे पैसे नसल्या कारणाने तिने त्याच्या मुलाला सांगितलं, की "बाळा, मला काही सुट्टे पैशांची गरज आहे. तर तुझ्याकडे जे सुट्टे पैसे आहेत, त्यातील थोडे पैसे मला उसने देतो का?" तो बाळ अतिशय गोंडसपणे, "हो आई, हे पैसे दे." त्याने ते पैसे त्याच्या आईला दिले आणि दुर्दैवाने त्या मुलाचे प्राण वाचले नाही. तर अतिशय ते नवरा-बायको दोघेही त्या मुलाच्या निधनानंतर अतिशय दुःखी झाले होते. अतिशय खचून गेले होते. त्यांना नेहमी त्या मुलाची आठवण येत असायची. तर त्या माणूस एका मोठ्या कंपनीमध्ये नोकरीला असल्या कारणाने कधी-कधी नाईट शिफ्टला पण कामाला जावं लागायचं. नाईट शिफ्टला काम असताना घरी ती बाई एकटी राहायची. ती तिच्या मुलाच्या आठवणीमध्ये अतिशय हरवलेली असायची. हळू-हळू ती यातून बाहेर पडत होती. पण एके दिवशी असं घडलं, की तिला तिच्या मुलाचा आवाज यायला लागला. अतिशय मुलगा खेळतोय, त्याचा ओरडण्याचा आवाज, असा तिला आवाज येऊ लागला. तिला वाटलं, की माझा हा भास असेल. पण थोड्याच वेळानंतर तोच मुलगा तिच्या बेडवर येऊन बसला आणि बेडवर येऊन बसल्यावर तो त्याच्या आईला सांगू लागला, "आई, मला माझं अभ्यासाचं दप्तर दे. मला अभ्यास करायचा आहे. आई, मला खेळणी दे. मला खेळणी खेळायची आहे. आई, तुला आठवतंय? तू मला तू माझ्याकडनं काही पैसे घेतले होते. ते पैसे पण मला परत हवे आहे." असा तो सांगत होता. आणि ही कंटिन्यू गोष्ट 2-3 दिवस कंटिन्यू होत गेली. आईचं प्रेम, आई त्याच्याशी रोज काही ना काही गप्पा मारत बसायची आणि रोज तो हीच गोष्ट रिपीट करायचा. त्याची आई अतिशय शांत राहायला लागली. कधी-कधी अचानक रडायला लागली. एकदा तिच्या नवऱ्याने सर्व गोष्ट पाहिली. तिच्या नवऱ्याने तिला विचारलं, "तू अशी अतिशय एकटी-एकटी का बसतेस? रडत का राहतेस?" तर आता माहिती आहे की आपण या दुःखातून नाही बाहेर येऊ शकत, पण आता आपण सावरायला हवं. या दुःखातून आपण बाहेर यायला हवं. तेव्हा त्याच्या बायकोने तो प्रसंग सांगितला, की आपला मुलगा कुठेच गेलेला नाहीये. आपला मुलगा आपल्या सोबतच आहे. रोज रात्री तो मला भेटायला येतो. त्याचा मुलगा म्हणला, "अगं, तू अतिशय टेन्शनमध्ये आहेस. तू त्याच्यातून अजून बाहेर आलेली नाही. त्याच्यामुळे तुला असे भास होत आहे. तुम्हाला वाटतं ना भास होत आहे? ठीक आहे. आज तुम्ही कामाला जाऊ नका. आज तुम्ही माझ्यासोबतच थांबा." तो बोलला, "ठीक आहे." तर त्या दिवशी ते दोघं जण सोबतच थांबले. रात्री झोपले. झोपल्यानंतर त्या स्पेसिफिक वेळानंतर तो मुलगा तिथे आला आणि तेव्हा तिने तिच्या नवऱ्याला हळूच पोहोचलं, की बघा आपला मुलगा आला आहे. तर त्याने जेव्हा बघितलं त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्याने त्याच्या मुलाला स्वतः पाहिलं. ते अतिशय दोघं नवरा-बायको अतिशय रडू लागले. त्यांना अतिशय त्या मुलाची आठवण येऊ लागली. कारण की त्यांच्या मुलाला अजून मुक्ती मिळाली नव्हती. त्यांचा मुलगा नेहमी रडत बसायचा. त्यांना रडण्याचे आवाज यायचे, भटकण्याचे आवाज यायचे. त्याच्यामुळे ते मामाच्या चांगल्या परिचयातले होते. त्या कारणाने ते मामाजवळ गेले आणि त्यांनी मामाला जो काही प्रसंग घडतो आहे तो सांगितला. मामाने त्यांना सांगितलं, की "मी तर पौरोहित्य करतो, पूजा-पाठ करतो. मला यातलं फारसं काही ज्ञान नाही आहे. पण माझ्या जाणकारीतल्या काही व्यक्ती आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊ आणि त्यांना हा प्रसंग सांगू. ते काय सांगता आपण त्यावर त्यांना एकदा विचारून बघू." तर मग ते ठरवतात. त्या दिवशी मामा पण त्यांच्यासोबत जातो आणि ते त्या जाणकार व्यक्तीजवळ जातात. तो व्यक्ती त्यांना सांगतो, की तुमचा जो मुलगा आहे त्याला अजून मुक्ती मिळालेली नाही आहे. कारण की तुम्ही त्याचा जो देह होता, त्या देहाला अजून तुम्ही अग्निदाग नाही दिलेला आहे. त्याला शास्त्रोक्त पद्धतीने तुम्हाला अग्निदाग द्यावा लागेल. जिथं तुम्ही तुमच्या मुलाला पुरलं आहे, त्या जागेवर त्याची काही जे खेळणी, दप्तर असेल, त्याचे कपडे असतील, त्याच्यामध्ये त्या मुलाचा जीव अटकलेला आहे. त्या मुलाला त्या गोष्टींसोबत मोह झालेला आहे. तर जे जसे काही ते वस्तू असतील ते तुम्हाला तिथे जाऊन त्या वस्त्रांसोबत त्याला अग्निदान करावं लागेल.
तर मग ते ठरवता आणि ज्या ठिकाणी पुरलं होतं त्या ठिकाणी जाता, तिथून त्या मुलाचा देह काढता, त्याचे काही जे पण वस्तू असतील ते वस्तू तिथे ठेवता आणि त्याला अग्निदाग देता. शास्त्रोक्त पंडितांच्या हातातून त्यांनी अग्निदाग दिला जातो. तेव्हा त्यांच्या मुलाला मुक्ती मिळते, तेव्हा त्या आत्म्याला शांती मिळते. अशा प्रकारे एका गोंडस आत्म्याला मुक्ती मिळते. तर मला सांगा, हा किस्सा तुम्हाला कसा वाटला? अतिशय वेगळा आणि एक असा फिल्मी स्टाईलचा किस्सा होता, पण हा किस्सा खरंच घडलेला होता. जर का हा किस्सा तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि जर का तुमच्याकडे पण असेच काही किस्से असतील तर मला कमेंट मध्ये मेसेज करा, मी नक्की तुम्हाला रिप्लाय देईन. आपण कॉन्टॅक्ट करू आणि तो किस्सा युट्यूबवर सांगण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.